पुढे। जिल्हा परिषद शाळेच्या आवारात गटारीचे पाणी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी मैदानाची स्वच्छता करण्याची गरज, दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना त्रास। बोत्रा प्रतिनिधी। बोत्रा तालुका परंडा, जिल्हा धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गावातील गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। ज्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी नियमितपणे खेळतात, कवायत व कसरत करतात, त्याच परिसरात सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। शाळेच्या आवारात गावातील गटारीचे पाणी येत असल्यामुळे मैदानाचा मोठा भाग वापरण्यायोग्य राहिलेला नाही। परिणामी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी तसेच विविध शालेय उपक्रमांसाठी उपलब्ध जागा कमी पडत आहे। साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। वरांड्यातही अस्वच्छता। शाळेच्या आवारासोबतच शाळेच्या वरांड्यातही अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे। विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या या परिसराची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे। गटारीचे पाणी शाळेच्या आवारात येऊ नये यासाठी योग्य निचरा व्यवस्था करणे गरजेचे आहे। 15 ऑगस्टच्या कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता। येत्या ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या आवारात ध्वजारोहणासह विद्यार्थ्यांच्या कवायती, कसरत, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर उपक्रम आयोजित केले जातात। मात्र याच ठिकाणी गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या सरावासाठी तसेच प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी जागेची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। शाळेचे मैदान स्वच्छ व सुरक्षित असणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि शारीरिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। मात्र सांडपाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना मैदानाचा वापर करता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। गावातील गटारीचे पाणी शाळेच्या आवारात येण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे। शाळेच्या परिसरातील साचलेले पाणी काढून स्वच्छता करावी, गटारीची साफसफाई करावी आणि सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने शाळेची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी। तसेच 15 ऑगस्टपूर्वी शाळेचे मैदान व परिसर पूर्णपणे स्वच्छ करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।